मोसंबी छान आहे. एकच गोड बघा, जास्त मांजीर पण येणार. एक तर सिप घे. छान आहे ना, बघ कसं पिला. सेंबूर मार्केट बघा, इकडून सगळं भरलं. नाईट सूट होते गौरांशला. गरीब साधा भोळा पोरगा आहे. कपड्यांबद्दल त्याची काही नाही, फक्त त्याला बिना टोचणारा पाहिजे. आणि आमचं एकच असतंय की जॅकेट पाहिजे. जेव गौरांचा संपला बघ युवांचा भात. कसं झालंय जेवण? ठेव ठेव. चला मंडळी आलेले आहेत आमच्या घरी. काय काय घेऊन आलाय असे फिश लागले. तर मी सुद्धा खाल्ला, गौरांनी खाल्ला. परत पुरणपोळ्या बनवून आणल्या. त्या दिवशीच मला विचारत होते मी काय आणू बनवून. मी बोललो काय नको, पण पुरणपोळी आणली. आणि आता मी खाल्ली ना, एवढी मस्त लागत होती. मी फोन करून सांगणार आहे तिला. हॅलो, गुड मॉर्निंग मंडळी, कशात? मस्त ना. तर आता हे मी मूग असतात ना आपले अख्खे मूग, ते भिजायला टाकलेले. आणि त्यांचं डोसा बनवायचा आहे. गौरांशला पाहिजे होता, खायचा होता म्हणून मग ते टाकलेले. त्याच्यात मी लसूण, आलं, मिरचीसुद्धा टाकू शकता. मी मिरची नव्हती टाकली. आणि कोथिंबीर टाकू शकता. मूग घेतलेले, मीठ टाकलेलं आणि म्हणजे मिक्सरला वाटून घेतले. आणि मग त्यानंतर त्याच्यात जिरं टाकलं, हळद टाकलं आणि मसाला टाकला. मसाला का, कारण मी मिरची नव्हती टाकली म्हणून मी मसाला टाकला. मिक्स करून घेतलं आणि आता तव्यावर टाकणार आहे. तर हे खूप छान आहे छोट्या मुलांसाठी, जे कडधान्य वगैरे खात नसतील. असा मटकीचा सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर गौरांशने स्वतःहून बोलला की मला खायचं आहे. आणि ही रेसिपी मी पहिलासुद्धा शेअर केलेली आहे, कारण यांनी एकदा बनवलेला असा डोसा. तर तो गौरांशला खूप आवडलेला. तेव्हापासून त्याला तो आवडतो. तर असा तेल टाकायचं तव्यावर आणि थोडंसं पसरवून द्यायचा आणि एकदम मस्त लागतो. चटणीसोबत द्या किंवा टोमॅटोची चटणी बनवा किंवा सॉस द्या. आणि मुलांच्या पोटामध्ये अशा प्रकारे कडधान्यसुद्धा जातात. तुम्ही असं देऊ शकता मुलांना. आणि नक्की रेसिपी ट्राय करा. गौरांशला तर खूप आवडलेलं. त्याने मस्तपैकी 3 खाल्ले छोटेसे. तर मलासुद्धा छान वाटलं. असे म्हणजे आपली मुलं नसतील खात आणि आपलं कसं असतं की सगळं गेलं पाहिजे त्यांच्या पोटामध्ये. पालेभाजी, कडधान्य हे सर्व. तर हे बघा मस्त सॉफ्टली असा उलटलासुद्धा गेला तो डोसा. थोडासा घीट लावा किंवा तूपसुद्धा लावू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. तर ही एक छोटीशी रेसिपी माझ्याकडून. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली रेसिपी ती तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंट करा मला तुम्हाला कसं वाटलं ते. आणि नक्की बनवा ही रेसिपी. हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व? मस्त ना. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. वाजलेत 10:30 आणि गौरांश नाश्ता करायला बसला आहे. मी सुद्धा आता नाश्ता करते. पोहे जस्ट आता मॅक्सी काढून घातले आणि तयारी केले. आता आई, पन्नू आणि मामीसुद्धा येणार आहे. तर वॅक्सिंग करायची आहे मामीला इथं. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच आणि पुढं समजेलच कोणाची करायची, काय आहे, काय फंक्शन आहे ते. तर कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा. आणि युवांश येणार आहे. युवांश आला का गौरांशसुद्धा खुश आणि घरातलेसुद्धा खुश आणि मी सुद्धा खुश. तर पटापट कामं तर आता काय नाही राहिली, जेवणच राहिलं आहे फक्त. तर आता मी पटकन वरण टाकणार आहे. आणि आई मग काय बोलतात त्याला, छोलेची भाजी टाकणार आहेत, ग्रेव्हीवाली. आणि मूग भिजायला टाकलेलं जसं तुम्ही आता बघितलं असाल. गौरांशला मुगाचा ते डोसा दिला आहे बनवून. त्याला कधीपासून खायचा होता, तर तो दिलेला आहे त्याला बनवून. तर तो आता खात बसला आहे. आता त्या आईंनी जास्तच मूग टाकलेले, तर त्याची भाजीसुद्धा बनवायची. बघूया काय काय होतं आहे. बनवलं तर मग बटाटा भजी वगैरे बनवेल. लोक 11:30च्या ट्रेनला येणार आहोत, तोपर्यंत आमचं होऊन जाईल सगळं. आता आईंना अजून साडी वगैरे लावायची, ते कधी लावतील बघू. आता त्यांनी झाडू तर मारल्या 2-3 रूममध्ये. आता मला आमच्या रूममध्ये, देवाच्या रूममध्ये, किचनमध्येच मारायचं आहे. तर पहिला नाश्ता करून घेते आणि मग बाकीचं करते.
चला जेवण झालेले आहेत. वरण बनवलं, मुगाची भाजी, आईंनी भात टाकला आहे, नंतर छोल्याची भाजी बनवतात आणि भजीसाठी पीठसुद्धा रेडी केलं आहे. तर बटाटे कापून भजी बनवायचे, तर ते नंतर हे लोक आले का बनवते. वाजले 12. ठेव ठेव. चला मंडळी आलेले आहेत आमच्या घरी. या काय काय घेऊन आलाय असे पिशव्या भरून. जेव गावरान तिचा संपला बघ युवांचा भात. कसं झालंय जेवण? मुगाची भाजी मी बनवले, छोल्याची भाजी आईंनी बनवले. हां हां ते बाबांना मीठ कमीच सांगितलंय ना थोडा, आणि आमच्या भातान मीठ नसते. तसा कोणाचे पहिले तुमचे नसायचं वाटतं मीठ. रवण सांगते का गौरन? जेव पटकन. युरी दादा सांगते तसं करू नको. ए युरी नको नको. हाय कर. हाय कसा करता युवांश? युवांश हाय कसा करता? युवांश शी शी. युवांश हाय कसा करता? हाय कसा करता? हाय कर. पांढरू काही नाही. गौरन संपला आमची खाडीन रे. हे युरी मम्मी झोपली तुझी, तुला झोपवता झोपवता. ए मम्मी झोप. झोपू दे. गाणी बोल तिला. गाणी बोल. कोणतं गाणी येते तुला? आ काय रे? गाणी बोल तिला. तोंडातून आवाज निघत नाही का युवांचे? काय चप्पल घाल. कोणी आणि मम्मीला शोधताय तिकडं. ये चल. मम्मी झोपा काढते मस्त. हे लवकर. हा नाही उठत ती. झोपी तुझी मम्मी. तिला बोल उठ. सकाळ झाली उठ. हा हे बघ काय आहे. युरीच्या तोंडातून आवाज निघत नाही. मंडळी सगळे गेलेले आहेत आमचे, आणि व्हिडिओ काढायला भेटला की मला फोनच नव्हता भेटत कुठं येतो. आणि नारळ पाणी घेऊन आलेत हे. तर पाणी बोलते मला आणि मला ये तुला. वंश बाय बाय केला. बाय. एवढीच पप्पी दिली. जास्त काही घ्यायला भेटलंच नाही. ब्लॉग आईंच्या आणि आईच्या दोघींच्या गप्पा चाललेल्या आमच्या. काय मला आणलंय पाणी? कुठे देते का? एवढंच पाणी आला? ती एकदम पातळ मलाई मागायची. पण पातळ मलाई मला. तर आईने काय काय आणलेलं बघा. मस्त पुरणपोळ्या घेऊन आलेली. एवढ्या छान झालेल्या ना, नरम अशा मस्त मऊ मऊ. आणि त्यानंतर अजून आणलेल्या तिने सकाळी उठल्या भाकरी बनवून आणलेल्या माझ्यासाठी, म्हणजे मला संध्याकाळी त्रास नको म्हणून. तर तुम्ही बघितलंच आईने काय काय घेऊन आली. आणि मला काय ते व्हिडिओ घ्यायलाच भेटले नाही म्हणजे माझ्या हातात सगळं दिलं. आणि कोणतरी असला ना शूट करायला की बरं पडतं, किंवा मला ना आल्यावर ते लक्षातच राहत नाही. आणि एक खरं सांगायचं तर ते लाजायचं असं होतं आहे, लाजल्यासारखं ते शूट करायचं बोललं तर. म्हणून ते व्हिडिओ काय ती शूट झालीच नाही माझी. आईने काय आणलं तर घरी आंब्याचं झाड आहे, त्याच्यावरून 2 आंबे पडलेले. तर ते आंबे गौरांशला खूप आवडतात, त्याच्यामुळे तिने ते आणले. आणि दुसरे तिने पेटीतले मागवले, तर 2-3 होते, तर ते सुद्धा आणलेले. मस्त मी सुद्धा खाल्ला. आणि ओरिजिनल लागले असे, म्हणजे केमिकलवाले नाही लागले.
तर मी सुद्धा खाल्ला, गौरांशी खाल्ला. परत पुरणपोळ्या बनवून आणल्या. त्या दिवशीच मला विचारत होते मी काय आणू बनवून. मी बोललो काय नको, पण पुरणपोळी आणली आणि आता मी खाल्ली ना, एवढी मस्त लागत होती. मी फोन करून सांगणार आहे तिला. एवढी छान होती ना, नुसती मऊसूत आणि खायला पण एकदम बरोबर लागली, खूप मस्त. आता मी खाल्ली. आणि काय आणलं अजून, चिवड्याच्या पुड्या घेऊन आली, परत लाडू घेऊन आली, भाकरी आणल्या. बघितलं असाल तर माझं तो एक टेन्शन गेला भाकरी करायचा आत्ताचा. तर भाकरी वगैरे घेऊन आली ती. तर आता काय डायरेक्ट डिलेवरी झाल्यावरच येणार भेटायला म्हणून आता आलेली. तर मी मामीला हे सुद्धा सांगितलेलं, आजीबाईचा आमच्या लुगडा आणायला, म्हणजे बाळवती वगैरे कट करून ठेवली तर टेन्शन नाही नंतरला, कारण कधी जायला लागेल असं सांगता येत नाही. म्हणून ही पूर्वतयारी केलेली बरी, म्हणजे पिशवीत भरलं की निघालं आपलं. आणि ब्लीच वगैरे केलं, ताईंनी केलं त्यांचं वॅक्स वगैरे ब्लीच, मामी आलेली करायला. तर ते तुम्हाला मी पुढे सांगेलच काय आहे ते, आत्ता नको. आणि तिने ते ब्लीचचं मिक्स केलेलं तर राहिलेलं, मग पनूने सुद्धा लावलं, आईला सुद्धा लावलं आणि मी इथं लावलं. माझी मान एवढी म्हणजे काळी झालेली ना, थोडासा फरक वाटतंय. तर मी परत एकदा लावीन. चेहऱ्यापेक्षा मला मानेला माझ्या गरज होती. ते प्रेग्नेन्सीमध्ये होतंच किती काय केलं तरी, पण थोडासा फरक वाटतोय. मग दे मी सुद्धा लावून घेतलं. आणि युवांसोबत आपल्या एवढूशा आवाजात थोडंसंच क्लिप घ्यायला भेटलं. आणि हे सगळं मला ना ती लोक गेल्यावर येतं की मी घ्यायला पाहिजे होते क्लिप, मी घ्यायला पाहिजे होते क्लिप, असं. एवढी येडी आहे मी, काय बोलू. जाऊ दे चला. आईंचं सुद्धा ब्लीच करायचं आहे. तर त्यांनी आणलं आहे एक पॉकेट, तर ते मी आता 2-3 दिवसात लावेल त्यांना. आता मंदिरात जाऊन येते, 6:30 वाजायला आलेत. गौरांसुद्धा बाहेर खेळतोय. तर ही असते आईची माया. आणि हे सर्व माझी आई पण करते. आणि या आईसुद्धा, माझ्या सासू आईसुद्धा करतातच. कुठं गेल्या बाहेर की काहीतरी खाऊ घेऊन येणार, किंवा मी घरी गेले तरी किती फोन करतात विचारायला, किंवा गौरांशी आठवण येते त्यांना. तर सेम दोघीसुद्धा सेमच आहेत. आई ही आईच असते, कोणाची पण असू दे. तर अशा मला 2 भेटलेले आहेत, तिकडची इकडची. दोन्ही पण छान आहेत, सगळ्यांना मदत करतात. तर आता चला मी मंदिरात जाऊन येते, उजेड आहे तर पटकन, आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया. आपण केल्याशिवाय काही होणार नाही. त्याच्यामुळं आता मी मंदिर साफ करायला घेतलं, कारण मला नाही आवडत हे सगळं. तर आता पाणी टाकलं, थोडीशीच पावडर टाकले, पाय नको घसरायला म्हणून. आणि आता पटकन साफ करून घेते हे ह्याच्याने. चलो सुरुवात करूया. मग आई उद्या अभिषेक करते, तर मी करते पटापट स्वच्छ. धुवून तर कॅमेऱ्यात ते असं दिसणार, पण आता जरा बरं वाटतं, छान वाटते. तर सुकायला ठेवलं. आपण केल्याशिवाय काय नाही, कारण भाऊंना मी 2-3 दिवस सांगते, आई सांगतात 2-3 दिवस, पण ते काय येत नाही. त्याच्यामुळं मीच आता केलं आहे. आणि आता शाल धुवून घेते, 2 आहेत ते पावडरच्या पाण्यात टाकल्यात, आता धुवून घेते पटकन. ओम साईराम, अशीच शक्ती दे. होता ना तेव्हापासून, काय पोटात नव्हता ना मी तेव्हापासून मला दिले. काय दिले? शंकराने डोले. शंकराने डोले दिले. हा, गौरांशला शंकर बाप्पाने एवढूसा होता. तेव्हा शंकराचा पण जन्म नाही झाला होता. तेव्हा जन्म झाला, ते छोटे होते ना, तरी पण त्यांनी मला 2 रूप घेऊन मला डोले दिले. तेव्हा मी आणला होता सगळे. चला, फक्त कंबर दुखायला लागली बाबा माझी आता.
तेव्हा मी आणला होता. 7 वाजले. तेव्हा शंभू पण नाही झाला होता. तेव्हा मोठ्यांचाच दादूचा अजून सिद्धीचा. तर मशीन मध्ये कपडे टाकायचे आहेत मला. तर मशीन मध्ये पहिले कपडे टाकते. शुभंकर होती बोल. मुलांना रोज सकाळचा आणि संध्याकाळचा श्लोक शिकवला पाहिजे आणि त्यांच्याकडून बोलून घेतला पाहिजे. गौरांश चला बोला. शुभंकर होती. गौरांश बोल पटकन. गौरांश शुभंकर होती. नाही शुभंकर कल्याणा आरोग्यम धन संपदा. दूध दिव्या दीपक दोतीने मोती दिव्या देवा दीपक काय काने कुंडा मोती देवाला आवडला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी. माझा नमस्कार देवापाशी. घरातली पिढा घरात घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो. ओम भू भूसा नीट बोल ना. ओम भू भूसा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. डोकं टेक डोकं टेक. याचं विचित्र. चल धर. तर मी अजून एक पुरणपोळी घेतलेली आहे खायला. मस्तपैकी छान बनवल्यात आईने आणि छान लागतात एकदम मऊसूत. मला खूप आवडले म्हणून आता एक घेतले. आणि तिचा फोन आला तेव्हा सुद्धा सांगितलं मी की छान झालेली आज पुरणपोळी. तर आता खाऊन घेते. वाजले किती म्हणतात 10. गौरांश गेला आंघोळीला आणि गेले आंघोळीला. रात्रीची आंघोळ करायची ड्युटी यांची असते. गौरांची आंघोळ खाऊन घेते. हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व मला असताना. आय होप तुम्ही सर्व माहीत असाल आणि अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर हा दुसरा दिवस आहे. काल काय जास्त व्लॉग शूट झालेला नाही. जर मी केला असता तर झालं असतं सगळं दाखवलं असतं. आई वगैरे थोडीशी स्क्रिप्ट घेतलेली त्याच्यामुळं मी चिअडी घेतलं नाही. वाजले 9:30. आत्ताशी पूजा झाली. थोडे लेट उठले कारण रात्रभर मी उठत होते. रात्रभर एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर एवढा गरम होत होता. बापरे मला तर ना नको झालं आहे. गरमी नको म्हणजे नकोच झालं. आणि आता बाहेर ना अंधार झाला आहे. तुम्हाला दाखवते पाऊस आल्यासारखं. आता बाहेर अगरबत्ती लावायला गेलेले मी तेव्हा बघितलं. तर आता पटापट कामं पूर्ण करते. आणि दिवसभर मॅक्सी पण घालाशी वाटत नाही मला. आणि हे ड्रेस घातले की मला जास्त गरम होते. काय करू मला समजतच नाही. आज पाऊस पडणार आहे म्हणून का काय. तर 2 दिवस पाऊस पडला आणि मग नंतर एवढं कडक ऊन पडलं आहे. गरमीने अक्षरशः माझी हालत एवढी खराब केली ना काय सांगू. रात्रभर मी उठत होते. रात्रभर एवढा वैताग आलेला. तरी पण उठले, अंघोळ केली, देवपूजा केली. आत्ताशी जास्त अभिषेक केला आहे. आई मंदिरात गेल्यात आणि आता चहा ठेवते आणि मग इकडचं आवरून घेते. बोललो भयंकर गरम भयंकर. दाखवते बाहेरचं वातावरण. पुरणाची पूजा बाहेर बघा. आता कॅमेऱ्यात कसं दिसतंय तुम्हाला उजेड आरती बघा. ढग कसे काळे काळे झाले. थेंब थेंब पडलाय. पूर्ण गल्ली आमची सामसूम. ते बघा पूर्ण सामसूम झाले. पाऊस बारीक बारीक आला त्याच्यानेच गरमी होते. पण ते जेवण घेतले. इकडं आंबा हे लवकर तुला आवडतंय ना जावल्याच्या याच्या झाडावरचा आंबा पिकलेला बघ ना.
शिकलेला आहे का तू? सांग ना. नारळा सरकार काय? तुला पळायचं. इथं चपात्या सुद्धा झालेल्या आहेत माझ्या. आता लास्ट 2 राहिले आणि चेंबूरला जायचंय गौरांशला कपडे आणायला. बाळाच्या पप्पाच्या हातातनं फोन सुटत नाही. बाळ कसं उठणार ते. बाळ गौरांश झोपला जरा 2 मिनिटं. तो झोपला म्हणजे भीती वाटते. रात्री झोपत नाही. गौरांश जरा बोलते बरं नाही वाटत. उठ शोनू जरा बसून राहा. चल बसून राहा पटकन. मिठाई मोहरी घेतली. बस ना असं बस. अरे तर जस्ट तयारी झाली आणि चाललो आम्ही चेंबूरला. याला पण कपडे आणायचे आहेत. मला सुद्धा जरा सॉफ्टवाली चप्पल बघते नंतरसाठी. आणि आत्ता मी आज जे बाहेर जाईल ते, बाकी काय नाही मला बाहेर जायला भेटणार. आणि एक जरा डिलिव्हरी झाल्यावर वगैरे येताना टॉप वगैरे घालायला एक बघते. जरा बघूया चेंबूरला काय भेटतं. याला कपडे घेतो. पण याची तब्येत झाली अचानक खराब. म्हणजे त्याला असं विकनेस सारखं वाटतं. मला वाटतं ताप असं वाटतं मला. आल्यावर नंतर तर त्याला कपडे आणि दुसरं काहीतरी बघायचं आहे ना शोनू. असं मकडी टाकतं ते. असं आजारी पडला का एकदम विचित्रच वाटतं, वेगळंच वाटतं. एकदम तोंड पडलं है ना. आता दिवाबत्ती करते इथली. चपात्या झाल्यात तर भाजी आई बघतील. मला पण आता नंतर जाऊ शकत नाही, एवढं पोट आलंय. चला निघालेला होता मी. हे गाडी काढतात आता. तर गौरांशला आलं थोडा ताप, तरी पण चाललो आहे. आणि मला सुद्धा थकवा आला आहे. तर ते एवढूशीच चालले तर मलाच हौस इकडं तिकडं जायची. काय करणार आता. परत जायला भेटणार नाही मला कुठं म्हणून येईल आजचं. पण चालल्यावर मला एवढं डेंजर थकवा येते ना. बॉटल घेतल्यात, घरात बॉटल होत्या त्या घेतल्यात. चला डेंजर थकवा आला. गरीब साधा भोळा पोरगा आहे. कपड्यांबद्दल त्याची काही नाही, फक्त त्याला बिना टोचणारा पाहिजे. आणि आमचं एकच असतंय की जॅकेट पाहिजे. बाकी बोलतंय मला काय नको, पॅन्ट नको तुमची, टी शर्ट नको, शर्ट नको, फक्त जॅकेट घ्या. मी टी शर्ट यूज घालेलं बोलतोय. माझं गुन्हाचा पोरगा तो आजारी पडला ना कीच गुन्हाचा वाटतो. काय हो हा आज गुन्हा मुन्हा चुन्हा सगळं वाटेल. बघ याचं तोबरा बघायचं गेलं. नको काय नका बोलू. तोंड असं बघून लय वेगळंच वाटतं. खेळता असलं का बरं वाटतं जरा. मला तर कसलं थकवा येते डेंजर. बघू पहिला मी पण ज्यूस पिऊ जाऊन घरी. मग औषध द्यायला औषध पण खराब झालं. मग तेच ना, तापाला ना थोडासा म्हणून बघतोय. बाहेर बघ ना आता गाड्या. आता लगेच चेंबूरला पोहोचू आपण. टाइम नाही लागत पोचायला. एक उशी बघू. पण मला उशी दाखव अशी गोलवाली. मला उशी घ्यायची. गाडीत पण ठेवायला मस्त ना. चेंबूर मार्केट बघा. इकडून सगळं भरलं. नाईट सूट होते गौरांशला. नाईट सूट कितने साल का है ये? देखो कितने साल का है बच्चा. तू किती वर्षाचा आहे सांग. अगर बोला हो तुला नाही. कितने का है? 200 का है. 200 नाही 200 नाही. नाही ना.
छोटा होईल पैसे पैसे आहे. छोटा होगा नाही प्राईस बरोबर आहे. शर्ट बघा, शर्ट जरा मोठा असला तरी चालेल, जास्त काय वापरत नाही. उभा राहा ना बाळा. अरे थांब, नाईट शूट बघतो. नाईट हां यो बघा सस्ता. यो घे. ओय यो बघ कुठं गेला. मास बघायला गेलाय. ये बघ ना, ये घेऊ. हे दोन हां यो आणि यो. हा यो पण घ्यायचा ना, यो पण घ्यायचा. अजून और एक बता. कितना नाही, बस बस दोन. दोन बस. बोलो पहले बराबर. निकलेगा कंटाळ लागावरा. बाजार लागलेला आहे मस्तपैकी. चलो, याला कपडे बघायचे ना पहिला. ज्यूस पियाचा का तो बघा तिकडं. काय मग चांगला एक फ्रूट ज्यूस. मग चला चलो. बाजार बाजार. चलो बघूया काय भेटते. ये तर बघ. हां यो बघतोय ना, तर राहू दे. इथं आहे नाही. चल चल पुढं चल. चला. 1000 रुपये संपवले का तुम्ही? आपल्या घेतल्यामध्ये असं हातात दिसलं तर घेणार नाही. पहिले ते भेटतंय का बघ. चल काय घ्यायचं. हे उडणार नाही, चालणार आहे. हे तुटणार लगेच. हे बघ ते उडणार नाही आहे गौरांश. चल ते स्पायडरमॅनचं बघू. चल पहिला चल. पहिला ज्यूस पितो मस्तपैकी. पहिला उसाचा रस. उसाचा रस नाही, तुला कुठला सांगितला? हां इकडं बघून सांग. अंजीर. अंजीर. आणि तुम्हाला तुम्हाला कोणतं सांगितलं तुम्ही? मोसंबी. मी उसाचा रस देणार आहे. मुस्का रस. अच्छा घाम. मोसंबीचं छान आहे. एकच गोड बघायचं, जास्त अंजीर पण येणार. एक तर सिप घे. हां छान आहे ना. बघ कसं पिला. गपरा येत आहे ना. येईल ना, तो पण पी. गौरांचा ज्यूस बघा. अरे वा वा अंजीरचा. हे सांडेल असं. वा 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 वा. कसा लागतंय? छान आहे का? हां मी पिऊ का जरासा? बघू कसा लागतं. चला तर आता मी बसले गाडीत. गौरांशाने गेले डॉक्टरकडं. गौरांशला थोडा थकवा आला आहे आणि थोडा तापसुद्धा होता. मग इथं मी आता तिथे जात नाही. आतमध्ये रस्तासुद्धा बंद आहे, चालायला नको. आणि चेंबूरला जाऊन आम्ही काय घेतलंय, गौरांशला नाईट सूट आणि मी एक चप्पल घेतली. ती पण जाता जाता मला दिसली सॉफ्टवाली, म्हणून ती घेतली मी घरात घालायला नंतर किंवा आत्ता बघूया. मला एक टॉपसुद्धा घ्यायचा होता, तो तर मी घेतलेला डिलिव्हरी झाल्यानंतर. बोलो जेव्हा घरी येणार तेव्हा घालायला. पण एवढा वेगळाच वाटतोय तो, म्हणजे ढगल ढगल असा. बघूया कसं काय. मला आता परत बाहेर निघायला भेटणार नाही. डॉक्टरकडून घरी असंच होणार आहे. आणि बघू आता अँटीबायोटिक देतील डॉक्टर, मग हे लोक येतील. मी बसले इथं
AC मध्ये. तर चिमूरला जाऊन ही शॉपिंग केलेली आम्ही. काय सांगायचं, त्यात हे आमचे नेतात ना लय डोकं पे. एकाच जागेवर 5 वेळा आलो आम्ही चालत चालत. काय बोलायचं. तर बघू, मी चहामध्ये चपाती खाल्लेली मस्त 1.5. आता जाऊन खाल्ला तर भात खाईल. आई खिचडी भात वगैरे बनवणार होते नैवेद्याला. गौरांना सुद्धा खिचडी भातच भरवेल. जांभळे यायला लागलेत. आता ही लोक येईपर्यंत वाट बघते. आणि हा, आज 10वीचा रिझल्ट होता. तर 10वीच्या जेवढे विद्यार्थी पास झालेत त्यांना सगळ्यांना अभिनंदन. आणि मस्त असंच पुढं काय बोलतात, पुढं जत्रा. आणि जे नापास झाले त्यांच्यासाठी असं काय नाही, पुढं अजून संधी असणार, त्या संधीचा उपयोग करा. पण काही लोक कसं करतात, पोरं जीव वगैरे द्यायला जातात. तर असं बिलकुल करू नका. यापाठी आपल्या आईवडिलांनी खूप मेहनत केलेली असते. त्याच्यामुळं असं कोणताही विचार करू नका. पुढचा चान्स येतोच, त्याचा लाभ घ्यायचा, जास्त मेहनत करायची आणि चांगल्या मार्कांनी मस्त पास व्हायचं. तर गुड्ड्याला सुद्धा बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये, जे असते आमच्या इथं मुलगी येते तिचासुद्धा 10वीचा रिझल्ट लागला. तिला 76 पडले आणि छान मार्क पडले तिलासुद्धा. तर तिचंसुद्धा अभिनंदन. तर एवढंच सांगायचं होतं. तर चला, अजून काही लोक आलेले नाही आणि आता व्हिडिओ एडिट करायला घेतलेला मी. आणि 2 दिवसाचा एक व्लॉग बनवला. तर आता एडिट करता करता जवळजवळ अर्ध्या तासाचे व्हिडिओ झाले. म्हणून मी हा व्लॉग इथंच एंड करते. ही लोकंसुद्धा आले दोघं. तर हा व्लॉग इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सोनू कसा आहे? औषध दिला? मग नाही दिला औषध दिला ना. मग काय झालं? काय बोलले? औषध दिला. बाय बाय. काय करा, एंड केलं. बाय तर करा. छाऊन नरमलाय आमचा.